सरकारचे काही निर्णय खूपच विनोदी असतात. आता हेच पहा ना, जे सरकार दारू दुकानांना परवानगी देतं त्यात सरकारचं दारूबंदी खातंही असतं. आता याच पद्धतीचा आणखीन एक निर्णय चर्चेत आहे. सरकारनं जुलै 2013 मध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली. कायदा केला तरी त्याचं पालन करावंच असं बंधन जनतेवर आणि प्रशासनावरही नसल्यामुळं हा साराच मामला कागदी घोडे नाचवण्यातला प्रकार होऊन जातो. या गुटखा आणि मावाबंदीची कोल्हापुरातली स्थिती तर अगदीच थक्क करून टाकणारी आहे. जणू अशा प्रकारचा कोणताही नियम कोल्हापूरकरांसाठी लागूच नाही. डोळे असूनही आंधळ्याचं नाटक करत असलेल्या शासनाला जाग करण्यासाठी लाईव्ह कोल्हापूरच्या टीमनं एक विशेष स्टिंग ऑपरेशन केलं. या टीमनं कोल्हापुरात गुटखा आणि मावा मिळत असलेल्या ठिकाणावर ग्राहक पाठवले. प्रत्येक ठिकाणी विनासायास सारं काही मिळत होतं. बंदी असल्यामुळं छुप्या पद्धतीनं होत असलेल्या या विक्रीत पानपट्टीवाल्यांची मात्र चंगळ चालू आहे. कारण 10 रुपयांना मिळणारा मावा आता 15 ते 20 रुपयांना विकला जातोय. खासबाग मैदान, उर्मिला टॉकीज चौक, निवृत्ती चौक अशी काही कोल्हापुरातली प्रसिद्ध ठिकाणं अगदी विनासायास तुम्हाला मावा मिळवून देतात. अगदी गृहराज्यमंत्री आणि अन्न औषध प्रशासन मंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानाजवळही मावा सहज उपलब्ध होतो. संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांच्या दारातच या मावा व गुटखा बंदीचा फज्जा उडालाय. अन्न औषध प्रशासनाच्या कोल्हापूर कार्यालयातले अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय वंजारी यांनीही हे मान्य केलंय. या बंदीचं काटेकोर पालन करण्याची त्यांची जबाबदारी असताना स्वयंसेवी संस्था किंवा नागरिकांनी अशा ठिकाणांची माहिती द्यावी असं हास्यास्पद आवाहनही त्यांनी केलंय. सद्य परिस्थिती म्हणजे कर्नाटकातून जो काही चोरट्या मार्गाने चोरट्या वाहतुकीद्वारे जो गुटखा येतो त्यावर लक्ष केंद्रित केलं असून आम्ही जिल्ह्यातील 3 ठिकाणी कागल चेकपोस्ट, त्यानंतर तिलारी, चंदगड तालुक्यातील तिलारी येथील वन खात्याच्या त्या चेकपोस्टवर, त्यानंतर इचलकरंजी येथील बोरगाव मानकापूर रस्त्यावर संबंधित सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. जर अशी काही व्यक्ती किंवा असे काही व्यक्ती सापडत विकतायत अजून तर त्यांच्यावर तुम्ही काय अशी तक्रार किंवा माहिती आम्हाला मिळाल्यास आम्ही संबंधितावर योग्य ती कारवाई करत आहे. पोलिसात गुन्हे दाखल करीत आहे. माझं तुम्हाला असं वाटतं का की टोटली बंद झालेलं आहे? नाही, छोटी वाहतूक सुरूच आहे. असं जनतेनं देखील आम्हाला सहकार्य करावं, माहिती द्यावी. तरुणांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हे निर्णय घेतलेले आहेत शासनाने. त्या अनुषंगे अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करतच आहे. तर स्वयंसेवी संस्थांनी देखील याबद्दल पुढाकार घेऊन प्रबोधन करावं असं अपेक्षित आहे. आता लाईव्ह कोल्हापूरच्या टीमनं दाखवलेली ही ठिकाणं आणि इथं राजरोसपणे होणारी गुटखा आणि मावा विक्री थांबवण्याचं धाडस वंजारी यांनी दाखवावं. नाहीतर या छुप्या विक्रीला या शासकीय अधिकाऱ्यांचाही पाठिंबा आहे असं म्हणावं लागेल. स्टिंग ऑपरेशन टीम, लाईव्ह कोल्हापूर.